पावसाची फिरत राहता व तुम्ही? आता काय गावा चक्करी मारू नाही का मी? जा ना, मी कुठं नाही म्हणते. पडले झडले नसती आपतीन घरी. काही पडत गिडत नाही मी. आता कसं दिवसभर वावरात जायची सवय आहे, घरी बसून काही होत नाही. आव पण पडले गिडले तर काय करसाल? मग तर घरात राहून पाय दुखून राहिले, थंडी वाजून राहिली मला तर. तुले काय आहे? घरातल्याच कामानं थकून जातो मी तर. मी काय म्हणतो, मस्त पाऊस येऊन राहिला, भजे गिजे बनव ना. काय हो तुम्हाला निवड भजे खायची आठवण येते बा? अहो मी बाहेर गेलो होतो, म्हटलं पाहतो टपरीवर भजे आहे का, तो काही होते नाही. बंदच आहे तिची टपरी. गेलाय म्हणते तिच्या सासरी तो भजे करणारा. आता काय काम पडलं त्याले सासरी जायचं? काय माहिती, कर तर मग आज भजेच करणं. भजेच खाऊन घेईन मी, तुला स्वयंपाक बनवायचं टेन्शन नाही मग. हा काय भजे न होऊन जाईन का तुमचं? मी काय म्हणतो, थोडेसे तिखट भजे कर, थोडेसे गोड भजे कर. काय हो तुम्ही, अजून योग्यसाठी वेगळं बनवा लागन मग. तो काही खात नाही असं भजे गिजे तर. मग करजो ना. आता पाहा लागन त्याच्याकरता खिचडी गिचडी बनवून घ्या लागन. कधी येणार आहे सुनबाई मग? काही फोन गिन नाही आला तिचा 2 दिवस झाले. कधी येते काय येते, आता गेली तर हाय लय दिवसानंतर. हो तेही आहे. जाऊ द्या ना, आता काही शेतीची कामही नाही सध्या तुम्हाला, तर होऊन जाते तुमच्या ना घरातले कामं. मग शेतीचे कामं लागले की मग पाहिजे घरी कोणी कोणी करायला. हो ते तर आहे. तुम्ही 2 दिवस झाले गेलेच नाही शेतीकडे चक्कर मारायले. आता गेलो असतो, पण सारे रस्त्यानं फसनच आहे. हाव का, लय पाऊस झालाय ना? मग का नाही, लय झाला पाऊस. सविताच्या वावरात तर म्हणते पाणी लय थांबलं. हाव का व, सविताच्या वावरात लय पाणी थांबलंय ना? पावसाळ्याचं तर लयच वळवळ झालं, काहीच कपडे वाढले नाही. तिकडे आता रूम मध्ये घातले वाढू. वरत काऊन घातले नाही? वरत तर खोल्या खालीच आहे. अव मी काही जात नाही बा वरत, माझे पाय दुखतात. मी तर गेलीच नाही 2 दिवस झाले वरत. ते अनिता राहत होती तर तरी जाणं होत होतं. आता तर गेलेच नाही मी, झाडली नाही मी ते खोली 3 दिवस झाले. पुन्हा लय आळशी होऊन गेली आहे. आता आड शिवायचं काय आहे बरं तुम्ही सांगा तर? अव पाणी भरणं, झाडझूड करणं, स्वयंपाक करणं, हे 3-4 खोल्या झाडणं पुसणं किती पुरते तुम्ही सांगा? त्यात पावसाचे दिवस सारं चिट होऊन राहिलं. नाही पुसलं तर खराब दिसते घर. आताही मगाशी जेवण झालं आणि ते कांदे गिंदे निवडले, सारे वास यायला लागला होता त्या कांद्यांचा. पावसाळ्यात तर जास्तच खराब होऊन राहिले ते कांदे. तरी तर सुके कांदे होते ह्यावेळेचे आपले. हाव तरी 1, 2, 3, 4 खराब होतेच ना. मग होऊ द्या आता मस्त कांदे भजे. आता मी काय म्हणतो, तुम्हीच बनवा ना कांदे भजे. तुम्ही बनवा, मी खातो. मला थोडी येते कांदा भजी बनवता. अव बनवून तर पहा. ती युट्यूबवर दाखवते ना रेसिपी, तसं बनवा. आता मी कधी चहा बनवून पाहिला नाही, आणि आता ही कांदा भजी बनवणार आहे काय? अव काही नाही होत ना, बनवा मस्त. तुम्हालाही समजते किती टाइम लागते आणि काय लागते तर. तुम्ही मला म्हणतात ना. नाही ना, बनवते हाताची टेस्टी लागते. कशावर गोष्टी चालू आहे तुमच्या दोघांच्या? अरे काही नाही, ते बाबा म्हणून राहिले भजे बनव म्हणते. गोड भजे बनव, तिखट भजे बनव. हा काय बाबा, मग बनव ना आई मस्त. अरे बनवतो म्हटलं, थोडस संध्याकाळी बनवतो, मग स्वयंपाक करायचं टेन्शन नाही. ती बाबा म्हणते माझ्याकरता भजीच बनव म्हणते. मग म्हटलं की योग्यसाठी खिचडी बनवून घेतो. त्यांना मी म्हटलं की आज तुम्हीच बनवून पहा म्हटलं भजे कसे बनतात तर. हा काय बाबा बनवते का भजी? कधीच तर नाही बनवलं बाबानं कधी काही. हाव ना, ते बाबांना कधीच बनवून पाहिलं नाही, आज बनवते ते बाबा भजे. आज भज्याचाच बेत आहे मग आपल्या घरी नाही? हाव रे, आता पाहतो ना. त्या बाबाचं तर ठरलं भजे खाणार आहे ते, आता तुझ्यासाठी पाहतो. माझ्यासाठी खिचडी बनवून घेतो आई, तुला तर माहिती आहे मी भजी किती खात नाही. हाव रे, ठीक आहे ना, बनवून देतो. आज लोकांनी बनतील का तुला? नाही हो बाबा, माझ्या की नाही पॉकेट राहून गेलो घरी, म्हणून आलो मी. पॉकेट मध्ये एटीएम तर पाहिजे मला ते. हा काय, तो ढेपवाला येऊन राहिला, त्याला पैसे द्यायला लागते, तर मग एटीएम मधून काढून घेतो पैसे. हा का रे, काऊन फोन पे मध्ये नाही का पैसे? नाही ना बाबा, ते फोन पे मधलं अकाउंट मध्ये काही आहे नाही जास्त पैसे. ठीक आहे ना मग. कधी येते रे अनिता? काय माहिती आई, अजून काही बोलली नाही ते कधी येते काय येते तर. पाय ना घेऊन ये ना, आता लय दिवस झाले ना. आई 5-6 दिवस तर झाले नाही रे, करमत नाही ना घरी, ते असली म्हणजे बरं राहते. आता पाहतो, म्हणतो तिला फोन लावतो आणि विचारतो कधी येते काय येते तो. अरे मी काय म्हणते, 2-4 ते ढेपचे पोते घेऊन येत होतं बरं खाली झालेले. आता पावसाळ्यात पाहिजे 2-4 टाकले म्हणजे इकडे तिकडे म्हणजे बरं राहते पायगी पुसायले. आई पाय पुसणे तर आहे ना मग? अरे काय कामाचे ते पाय पुसणे, आपलं पोतच बरं राहते बाबू. ते कसं बरं राहते, पाय पुसण्यानं कोणते पाय पुसले जाते नेमबंदी. तिनं अनितानं आणून ठेवले म्हणून वापरा लागते. तुला तर माहिती आहे मी पोतच यूज करो. पावसाचे कसे पाय पुसणे लवकर खराब होऊन जाते,
पोते बरे राहते. हा ठीक आहे ना आई, घेऊन येतो मी रात्री. आता थांब 5-10 मिनिटं, मी भजे करून आणतो लगेच. नाही बाई, तुला माहिती आहे मी खात नाही. हा अरे 2-4 खाजो, त्यात काय आहे. हा संतोष असन ना डेअरीवर. हो आहे ना. चाल बा, भजे बनवतो आता. काल मस्त मंदिराची साफसफाई केली, चकचक दिसायला लागलं. जरा साफसफाई केली तर बरं वाटते. पहा ना मंडळी, मस्त भजे बनवले मी गरम गरम. या तुम्ही पण खाले. काय मंडळी, तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करत नाही. हा आपले व्हिडिओ बघते फक्त. करा बरं पटकन, 1000 सबस्क्राईबर आपले. हा काय नाही, फ्री आहे सबस्क्राईब करणं. मस्त पटपट सबस्क्रायबर होऊ द्या. चला मग भजे आणले देतो, नाही तर अजून वाट पाहत राहतील. किती वेळ झाला आणि काय झाला. कुठं गेला हो योगेश? अगं काही नाही, मी येतो म्हणे वरतून. कार्ड घ्यायला आला ना तो, माझा कार्ड घेऊन चालला. हा काय, मला वाटलं गेलास काय. म्हटलं तोही थोडेफार भजे. हो येतोय तो. घ्या ना, तुम्ही तर घेऊन घ्या. भल्ले मजा येते गरम गरम भजे खायले पावसाळ्याच्या दिवसात. पाहिजा जास्त भजे खासान तर पोट खराब होऊन जाईल मग तुमचं. एवढ्या भजनं काय होते? पाणी पावसाचं दमानं खा लागते जरा. सांगता येते काय, कधी तब्येता खराब होतील तर. हो ते तर आहे. आई एवढे काऊन भजी दिली व? तुला तर माहिती आहे मला आवडत नाही. अरे जेवढे खायचे असन तेवढे खाय, जे उरतील ते बाबा खाऊन घेतील. मस्त झाले भजे, काही म्हण. बरं झालं मिरच्याही चढल्या तर. हो मला माहित आहे ना, तुम्हाला मिरच्याशिवाय भजे गोड नाही लागत. हॉटेलमध्ये लय महाग भेटते आई भजे. 80 रुपये 90 रुपये प्लेट मिळते. काय म्हणते बाबा इले, कोंडाळी भजे म्हणते हॉटेलमध्ये. मागच्या वेळेस गेलो होतो ना मित्रांसोबत, तो भल्ले खात होते ते कोंडाळी भजे. हाव का रे, बाहेर नीट नवायचं दिसते लोकायले घेते. ता तुम्ही सांगा, 4-5 वर्षाच्या आधी आपण चिखलदरा गेलो होतो, किती भुट्टे खात होते लोक तिथं. बापा बापा. आणि ते मॅगी म्हणू नका, भुट्टे म्हणू नका, ते वाळले बोरं म्हणू नका. हा काही खाते लोक. बापा काय ते 10 रुपयाची मॅगी किती महाग देते. आई तसंच राहते, फिरायच्या ठिकाणी गेलो की लय महाग राहते सगळं. हाव ना, तू जात नाही का आणि त्याले घेऊन चिखलदरा? जाईन नाही अजून, आता येऊ दे मग. राहुल मी जातो, आम्ही म्हणत होता तो जाऊ म्हणे चिखलदरा. हाव का रे, जाजो ना. आता सगळे लोक तिथं जाते बापा चिखलदऱ्याले. पायजो ने मंदी जायचं असलं तर पाय घसरायची भीती राहते पावसाळ्याच्या दिवसात. हाव ना, पाहा लागेल ना आता जायचा दिवस, कोणत्या दिवशी जायचं काय जायचं. शनिवार रविवार तर काही जायचं नाही म्हणते, लय गर्दी राहते. हाव का रे, शनिवार रविवार नाही जाणार तर मग कोणत्या दिवशी जाणार? आता पाहू ना आई, एखादा मधातला दिवस पाहू आणि मग जाऊ. हाव का रे. कसं शनिवार रविवार नाही जाणार आम्ही. हाव बाप्पा, ज्या दिवशी गर्दी राहायचं त्या दिवशी कायले जायचं. हो नाही. चाल बाई मी येतो, मला डेअरी मध्ये जायला उशीर होऊन राहिला ना. हाव रे ठीक आहे ना, जाय ना. तू खाऊन घे ना 2-3. बस मला नाही खायचं आई. चला बाबा येतो मी. हाव रे ये ना. पाहिजो पाऊस येत असन तर रेनकोट घालून घेजो. हा आई घालाच लागते, पाऊस येऊनच राहिला ना, बंदच तर नाही झाला. काही खाल्ले मी ना भजे, तर 2-3च खाल्ले फक्त. अब तो खातच नाही भजे. त्याला खायचे असले तर तो आलूचे खाते, नाही तर मग मुंगाच्या डाळीचे खाते. मग बनवले का मी? मुगाच्या डाळीचे भजे खात होतो. आता मुगाची डाळ भिजू घाला लागते, मग वाटा लागते आणि मग भजे बनतात. आता काय मुगाची डाळ का मी भिजू घालून ठेवली होती काय? जाऊ दे ना, असं कर, उद्या करून टाकजो मुगाच्या डाळीचे भजे. हो ना, रोजच भजे करतो मी. मग काय झालं, भजे केले तर. जाऊ द्या, उद्याचा उद्या पाहू आपण. काही मग 1 नंबर भजे झाले. खाऊन घ्या. थंडे झाले तर अजून मनसान गरम करून दे. तुझ्या बहिणीचा फोनच नाही आला, लय दिवस झाले. काय करते काही नाही तर. आला होता ना 2 दिवसा पहिलेच. तुम्हाला ही चेन नाही पडत ना बहीणशिवाय. मला फोन घेऊन तर बरं वाटते जरा. हो मग करत जा ना जरा. तू नंबर असतो देत नाही त्या बहिणीचा. हाय नाही तर काय तुमच्या जवळ माझ्या बहिणीचा नंबर. बोल ना बाई आरती, कशी आहे तू? आई व मी मस्त आहे, तू कशी आहे? मी तर चांगली आहे बा. ते बाबा मी मस्त भजे खाऊन राहिलो, ये ना भजे खायले. हाव का बाई, मस्त भजे बनवले वाटते गरम गरम नाही? हा व भजेच बनवले आज. ते बाबा म्हणे गरम गरम भजे बनव म्हणे, पाऊस येतो तो. हाव का बाई, चांगलं झालं ना बनवले तर. काय व आज घरीच होती काय? अहो आई इकडे लय पाऊस येऊन राहिला, मग काही केलीच नाही, पार्लर मध्ये बंदच ठेवलं. अहो ना पाणी पावसाचं लय गिची झालं असेल तिकडे. इकडे तर काय बापा बंदच नाही होऊन राहिला व, येतो आहे. हो पाहिलं ना मी न्यूज मध्ये, लय पाऊस येऊन राहिला तिकडे. आई खरं नाही बापा ह्या वर्षी, काय करन तर. जवाई तर गेले असेल ड्युटीवर. हो आई गेले ना ते ड्युटीवर. आपला कोलू मोलू काय म्हणतो? अहो आई झोपलाय तो, आता झोपून दिलं मी, भांडे गिंडे घासले, झोपवलं त्याले आणि म्हटलं चाल आईले फोन करतो. बरं झालं ना केला तर. आता ते बाबानं मी गोष्टीच करत होतो. हाव काय,
आल्या का वहिनी गावाहून? काय माहिती कधी येते बात ती वहिनी. हा का बाई, चांगलं असं ना, आता येते तेव्हा येते. नाही हो, अजून काही सांगितलं नाही तिनं. आता झाले ना 8 दिवस. आता कसं तिची सवय पडून गेली आहे तर काही करमती नाही घरात. ते असली म्हणजे बरं राहते. तसंच तर राहते. आई ते केलतात जेवण गिवण? काही नाही बाई, आलू वांग्याची भाजी बनवली होती आणि वरण भात. तुला तर माहित आहे रोज वरण भात बनवा लागते. हा काही दुसरा खात नाही तर. हा का व, काय म्हणते व त्या सासूबाईची तब्येत गिब्येत कशी आहे? काही नाही बा, आता सध्या त्या गावले आहे माझ्या ठाणी जवळ. तब्येत तर ठीक आहे त्यांची. हा काय लय दिवस झाले आल्या नाही आता त्या. हा बाई, आता 4-5 महिने झाले ना आल्या नाही आहे. येईन आता पावसाळा संपल्यावर. आता सध्या तिकडे कामं असन ना, मग म्हणून येत नाही इकडे. हा बरोबर आहे ना, मग जेठाणी जात असन पेऱ्या गिऱ्याले तर मग घरी करायला कोणी ना कोणी पाहिजे. मग काय येतील त्या. हो बरोबर आहे व. तू येतो म्हणाली होती ना, आलीच नाही. कधी येतो? आता झाले ना 5-6 महिने. काय व आता पावसाळा सुरू होऊन गेला. मग काय होते बाई येणं. तू येत नाही, बाबा येत नाही, वहिनी येत नाही. आता पाहतो ना, आता ते बाबाले बोलून पाहतो काय म्हणते ते. तर पाय ना बाबासोबत बोलून 4-5 दिवसासाठी. काही नाही होत. नाही तर बाबाले सांग तुला बसून दे म्हणून. नाही घे तू 15 दिवस राहिली तर काय प्रॉब्लेम आहे तिकडे. आता वहिनी तर आहेच करायले. पाहतो ना तसं काय म्हणते ती बाबा. तर आहे तसं मावशीले घेऊन येऊन जाय. मावशी आणि तू दोघीच्या दोघी डायरेक्ट असं गाडी आहे तिथून. पाहतो ना आता काय होते. तर ते बाबा गिबा काय म्हणते, योगेश काय म्हणते. तर ये ना, बाबा तर काही येत नाही. बाबाची शेती आहे, हे आहे ते आहे. आता पाहतो काय म्हणते ती बाबा. तर ते येत असन तर त्यांना घेऊन येतो. पाय आई तसं मावशी सोबतही बोल. नाही तर माझी मावशी म्हणन चालली गेली म्हणन पोरीच्या घरी. माई पोरगी असती तर मी गेली असती. हा व पाहतो ना तसं काय होते. तर तुझ्याकडे तो लय पाऊस आहे ना व. काय करते बाई पाऊस, कधी येतो कधी बंद होते. बरंही वाटते. ये जरा. पाहतो बाई आता काय होते. तर अजून ते शेतीचे कामं लागून जातील. हो शेतीचे कामं तर संपतच नाही व. चाल मग पाहतो आता ते बाबासोबत बोलून काय म्हणते. तर आणि मग सांगतो तुले. हो पाय वहिनी कधी येते काय येते त्या हिशोबानं प्लॅन बनव आणि येऊन जाय. हा व पाहतो ना आता तसं. चाल मग घे तब्येतीची काळजी. ठेवतो. बाबूकडे पाहिजे. हो आई तूही घे तब्येतीची काळजी, बाबाची घे. ठीक आहे मग ठेवतो बाई. काय झालं, काय म्हणते आरती? काय नाही, ये म्हणते आई. आता लय दिवस झाले आली नाही तू, काही नाही. बरोबर आहे ना व. आता तुम्ही सांगा, आपल्या पोरीले 3 वर्ष झाले पुण्यात जाऊन, पण गेलो काय आपण? नाहीच गेलो. टाइमच आला नाही ना असा जायचा. काय जाणार आहे आपण? जेव्हा म्हटलं तेव्हा ती येऊन जाते. त्याकडे आपण काही गेलो नाही. नाही हो, आता तिची इच्छा आहे, आपण आलं पाहिजे, गेलं पाहिजे तिच्या घरी. असं करा ना, चला ना आपण. आपण गेल्यावर घरी कोण राहील, शेतीचं कोण पाहिल? आता 4 दिवस तर तुम्ही घरीच होते व पाणी पावसायचे, आणि अजून 4 दिवस घरी तर आहे, आणि तर आहे, योगेश आहे, सगळे काही हे करायले. तिले कोणतं शेतात जा लागते, घरचंच पाहिजे ते फक्त. अगं तुला पाहिलं नाही का मगाशी योगेश म्हणाला त्याला चिखलदरा जायचा आहे. मग तो जर चिखलदरा जाईल तर मग घरी कोणी पाहिजे नाही का? आव तुम्ही सांगा, चिखलदरा कोणता दूर आहे? सकाळी जातील ना संध्याकाळी वापस येतील ते. तर ते काय म्हणतील? योगेश म्हणा मी म्हटलं की चिखलदरा जातोय, आई बाबांना पुण्याचं काढलं. आपण काय त्याला नाही म्हणून राहिलो का की तुम्ही जाऊ नका? काही कामही नाही शेतीचे, तर जाऊन येतो म्हटलं. काय बापा काय म्हणतो तू? तो इथं काही येत नाही. तू आणि तुझी बहीण ललिता चालले का तुम्ही दोघीच्या दोघी? तिकीट करून देतो तुमचं योगेश सांगून. हाव काय असं करता काय? बोलून घेते बहीण सोबत काय म्हणते काय नाही. तो तिला काही माय नाहीये कोण. आता तिची सुनीची शाळा चालू झाली असेल, येईल का ती? पाहिजे ना तसं. आता तिले फोन लावतो, विचारतो काय म्हणते ते. तर मग अजून म्हणून एकटीच चालली गेली असंच तसंच. हो चालते, बोलून घे तू. चालते ना, बोलून घेतो मी तिच्यासोबत काय म्हणते काय नाही. तर हो बोलून घे काय म्हणते काय नाही. तो हा व बोल्याशिवाय थोडी होणार आहे. तिले बरं वाटन, आली बा आपली आई आपल्या घरी. तर पाहतो आणि त्या कधी येते काय येते, त्या हिशोबानं मग तयारी करतो जायची. हो चालेल ना, कर तयारी. चालत नाही का मग तुम्ही? नाही हो मी काही येऊ. चालले असते तुम्ही. काय तो ना शेतीचं काय काही नाही, त्या हिशोबानं मग तिकीट करू आपलं. काही काम नसल तर मग येऊन जाईन मी. का नाही व, 2-4 दिवस राहू आणि येऊन जाऊ आपल्या घरी. तुम्हालाही बरं वाटल कुठं गेलं म्हणजे. त्यात काय बरं वाटल्यासारखं. तिलाही बरं वाटल, जवायलाही बरं वाटेल. ठीक आहे ना, चाललं जाऊ. पाहतो आता योगेश सोबत बोलून काय म्हणते योगेश ना. हो त्यालाही विचारायला लागन ना कधी येते काय येते. तुमच्याकरता काही बनवायचंय का जेवायले? जेव सांग का तुम्ही? नाही हो, आता सोबत खाल्ले, आता नाही जेवणार मी. लागलं तर रात्री दूध घेऊन घेईन, आता जेवणार नाही मी काही. हा बापा, मलाही काही जेवायचं नाही आहे. आता योगेसाठीच खिचडी बनवून घेईन फक्त. चला बापा, दिवा अगरबत्ती लावायचा वेळ होऊन गेला. पटपट टाइम तसाच चालला जाते संध्याकाळचा. पावसाळ्याची लवकरच झापड होऊन जाते.
पाहिजो ना, मच्छरही लय झाले आहे, जरा दुप्पट दुप्पट करायला लागते. अहो जरा तुम्हीच जा मागे आणि दुप्पट करून घ्या, थोडस बरं होऊन जाईल. ठीक आहे ना, करतो मी. असं आहे बा मंडळी, आता जाऊ आम्ही आरतीच्या घरी पुण्याले. आता पाहू बारे काय होते तर काय नाही. तर चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चला भेटू पुढच्या भागात. इथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.